श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार श्रोते, स्वागत आहे श्री शिवलीलामृत कथासारातील अध्याय 5व्या मध्ये धर्मगुप्त आख्यान. श्री गणेशाय नमः. जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, शंकराची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायश्चिते सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच असतो. शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे. त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, हे तर त्रिवार सत्य आहे. ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते, त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते. 6 महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते. प्रदोष व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष केल्यास महद्भाग्य लाभते असे व्यासांचे वचन आहे. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गडांतर येत नाही. याबाबत सत्यरथ राजाची कथा आपण जाणून घेऊया. सत्यरथ हा विदर्भ नगरीचा राजा अतिशय शूर, तेजस्वी व लोकप्रिय होता. तो परमशिवभक्त होता, पण त्याचे वाढते यश, ऐश्वर्य सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राजांशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले. राजाला त्या युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असताना ती प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडाबडा लोळू लागली. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. तिने बाळाला झाडाखाली ठेवले. तहान सहन न होऊन राणी कशी बशी रडत रखडत एका सरोवराजवळ आली. तिने ओंजळीत पाणी घेताच दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंद्रमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती. तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली. त्याची नाडही कापलेली नाही असा देखना गोरागोमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून तिचे काळीज गलबलले. मातृसुलभ वात्सल्याचे तिचे हृदय भरून आले, पण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना. तेव्हा शंभूंनी साधूचे रूप घेऊन तिला घेऊन जाण्यास सांगितले. हे ब्राह्मणी, हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे, पण या गोष्टीची कुठेही व्याख्याता न करता तुझ्या मुलासारखाच याचीही प्रतिपाळ कर. त्यानंतर भगवान अंतर्ध्यान पावले. उमेचा स्वतःचा पुत्र शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एकचक्रा नगरात गेली असता तिथे शिवालयात पूजा करणाऱ्या ऋषीश्रेष्ठ शांडिल्य यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले. उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली. शांडिल्य म्हणाले, हे ब्राह्मणी, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ यांचा पुत्र आहे. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजा होता. त्या जन्मात प्रदोष काळी शिवपूजन अर्धवट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्याच सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणी अनाथ पोरका झाला. भगवान शंकर म्हणजे देवादिदेव, अत्यंत कृपाळू. त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही. म्हणून प्रदोष काळी एकाग्र चित्तेने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोष काळी भवानीला प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्या पुढे नृत्य करतो. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवतो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी सुस्वर गायन करते, तर विष्णू मृदंग वाजवून शिवाच्या नृत्यगातीत साथ देतात. कुबेर हा शंकराचा प्राणपित्रे मित्र हात जोडून समोर उभा राहतो. यश, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर विनम्रतेने सन्मुख उभे असतात. प्रदोष काळाचा महिमा असा अगम्य आणि अकालनीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडल्य ऋषींचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले,
या तुझ्या मुलाचे पूर्वजन्मी लोकांकडून दुष्ट पापाने दाणे उकळले आहे. स्वतः कधी दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. उमाने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्याचे महात्म्य वर्णन केले. त्यांनी सांगितले, पशुप्रदोष व्रत करणारे त्रयोदशीस निराहार राहावे, सत्कार्य करावे. सूर्यास्तानंतर 3 घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा. पूजेच्या जागेला केळीचे खांब, ऊस, पताका, रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, भाडी पांढरे गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावी. मग शिवलिंगाच्या स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी. प्रथम आचमन व प्राणायामोदकी प्रारंभ विधी करावे. मातृकांसह अंतर्न्यास व ब्राह्मण्यास करावे. डावीकडे विष्णूची व उजवीकडे अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गणपती, अष्टसिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सत्पावरण पूजा करावी. आदिशंकराचे ध्यान करावे. मग सर्व राजोपचार यथाक्रम अपूर्ण करून त्याची मनोभावे पूजा करावी. त्याचे स्तवन करावे. म्हणावे, हे गौरीनाथा, हे उमारमणा, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत निर्मळ आहेस, सोज्वळ आहेस, कोटी चंद्राप्रमाणे शीतल आहेस, सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. ऋषी शांडल्यांनी हे व्रत मुलांकडून नीट करून घेण्याची उमेला सूचना दिली. ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यावर उमा 2 मुलांसह एका चक्रा नगरीतच राहिली. शुचिवत व धर्मगुप्ताने यथासांग 4 महिने प्रदोष व्रत केले. शांडिल्य यांनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या. आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी, ती दुसऱ्याला करायला सांगू नये. शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये. शिवपूजेच्या तीर्थ आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो, म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये. तसे केल्याने 100 ब्राह्मणांच्या हत्येचे पातक लागते. शिवपूजेची सामग्री व साहित्य यांची कधीही चोरी करू नये. हे तर महापाप आहे. शंकर स्वतः महान त्यागी आहेत. त्यांच्या सेवेसाठी, पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे, स्वतः परिश्रम घ्यावे. ही गुरुवचने ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करत होती. पुढे काही दिवसांनी शुचिव्रत नदीकाठी खेळत असताना अचानक शेजारची धडक कोसळली. त्या ढिगारा शुचिव्रताला द्रव्यांनी भरलेला एक घट सापडला. त्याच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले. ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजत करीत असत. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती ग्रोधवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूंनी पृथ्वीवरून माझ्या परमभक्त धर्मगुप्ताला तुझी कन्या दे असे सांगितले होते. शंभूंचे ते वचन असे खरे होऊन पाहत होते. धर्मगुप्त गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. त्याचे रूप पाहून अंशुमित त्यांच्यावर मोहित झाली. तिने आपल्या संख्यांना दूर पाठवले आणि राजपुत्राला धिटाईने जवळ बोलवले. त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातली मोतींची माळ घालून, आता मी काय, वाचा म्हणे तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा तिने आपल्या पित्याची संमती घेऊन 3 दिवसानंतर त्याच वनात ती आपल्या पित्यासह येणार असल्याचे सांगितले. अंशुमतीने गंधर्व लोके आपल्या पित्याला आपले मनोगत सांगतात कोद्रवयीन गंधर्वाला आनंद झाला. घरी गेल्यावर वनातील सर्व वृत्तांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो, त्याचे इहभर कल्याण होते. तुम्ही भक्तिभावाने प्रदोष व्रत केलेत त्याचेच हे पुण्यफळ आहे. 3 दिवसांनी क्रोधवीन गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. विवाह सोहळ्यात गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नानाविधी भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले. पुढे काही दिवसांनी धर्मगुप्तावर गंधर्व राजाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले गमावलेले राज्य परत मिळवले. त्याने आपली पत्नी, माता, बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्य रत्ने, आभूषणे, वस्त्र दिली. त्याने सर्व प्रजाजनांना सुखी केले. पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सदुत्तला राज्याभिषेक केला व तो तत्पदेसाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला.
त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेले शिवाचे विमान पाठवून त्याला, त्याच्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्यांच्यावर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील, सद्भावाने पठन करतील, लिहितील, त्यांचे रक्षण करतील आणि त्याला अनुमोदन देतील, त्यांची सर्व पातके नष्ट होतील. त्यांना सर्वत्र विजयी व यश मिळेल. त्यांचे कर्ज फिटेल. घरात धनधान्याची वृद्धी होऊन संपन्नता येईल. स्वतः शंकर त्यांचे रक्षण करतील. प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे. या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे या व्रताचे यशाविधी आचरण करतील त्यांना दुःख, दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही. शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल, हे त्रिवार सत्य आहे. हा शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांचा पाठी राखा शंकर स्वतः. तो उमाकांत त्यांच्या सदैव बरोबर राहील. अति त्यांना शिवपद प्राप्त होईल. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने व प्रदोष व्रत केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल. हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. तर श्रोते हो, हा होता आपला आजचा अध्याय क्रमांक 5. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अध्याय क्रमांक 6 सीमांतिनी आख्यान यामध्ये. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यं लिहायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यं.